नमस्कार. लोकसभा 2024ची निवडणूक लागलेली आहे. 7 मेला मतदान आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उभाटाचे तालुका प्रमुख यादवसाहेब आपल्या बरोबर आहेत. विचारा त्यांना त्यांचं निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. नमस्कार सर. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील काही खासदार आणि आमदार फुटून गेलेत आणि मातोश्री आणि उद्धव साहेबांना जो त्रास झाला, त्यापासून शिवसैनिकांनी ठरवलं की जे कोण फुटून गेलेत त्यांना धडा शिकवायचा. तेव्हापासून शिवसैनिक कामाला लागलेले आहेत, उद्धव साहेबांच्या आदेशानं कामाला लागलेले आहेत. आणि आज कोल्हापूरचे खासदार म्हटलं असं तर तुम्हाला सांगतो मी, कारण ते अगोदर आम्हाला संजय दादा म्हटले की अगोदर एक 4 दिवस म्हणतात की मी इथं राहणार आणि आपण असं आहे, मी सोनं प्युअर सोनं आहे. पण आम्हाला कळालं, ते ज्यावेळी फुटले त्यावेळी कळालं की 24 कॅरेट बेंटेक्स पण कसं असतंय हे 24 कॅरेट तिने दाखवून दिलं महाराष्ट्राला. तेव्हापासून शिवसैनिक दुःखी झालेला आहे आणि शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की ज्यांनी उद्धव साहेबांना फसवलं, ज्यांनी मातोश्रीला फसवलं, त्यांना धडा शिकवायचा असं ठाम शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे, शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जरी असले तरी त्यांच्या उमेदवारीला गुलाल लावण्यासाठी उभाटाचे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक तुम्ही जे म्हणताय, ते कोणत्या पद्धतीनं त्यांचा आक्रमक पवित्रा काय असणार? शिवसैनिक ही मोठ्या ताकदीनं उतरलेले आहेत. कारण शिवसैनिकांचं एकच ध्येय, मातोश्री आणि उद्धव साहेब ह्यांच्यावर जर काही चिखलफेक झाली किंवा ह्यांच्यावर जर कोणी काय केलं, ह्यांना जर त्रास झाला तर शिवसैनिक पेटून उठतो. तसंच झालेलं आहे. ह्या इथल्या कोल्हापूरच्या खासदारांनी जे गद्दारी दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल कोल्हापुरातील शिवसैनिक पेटून उठलेला आहे. आणि त्यांनी काँग्रेसचे जे आताचे शाहू महाराज आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि मोठ्या ताकदीनं उतरून. कारण ज्यावेळी उद्धव साहेब येऊन गेले महाराजांच्या वाड्यावरती, उद्धव साहेबांनी सांगितलं की शिवसैनिक माझे रक्ताचं पाणी करतील. म्हणजेच उद्धव साहेब सैनिकांच्या मनातलं बोललेले आहेत आणि शिवसैनिक रक्ताचं पाणी करून महाराजांनी निवडून आणणार. यादव साहेबांचं म्हणणं आहे की ही निवडणूक फक्त लोकसभेची नसून शिवसेना अंतर्गत जो 2 वर्षापूर्वी वाद झाला त्याची परिणाम या निवडणुकीत देखील दिसणार आहेत. कॅमेरामन मिलिंद पाटीलचा अन्सार मुल्ला, न्यूज 24 कोल्हापूर.